राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे। सर्वात मोठी आता सगळ्यात मोठी बातमी तर बघा इथं पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता। शेतकरी बांधवांनो, आत्ताच राज्यातील 92 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, बघा इकडे हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता। शेतकरी वाट बघत बसले होते, परंतु आता अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी बांधवांनो, स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करायला सुरुवात होत आहे। बघा, पीएम आणि नमोचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, पण पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तर एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, ज्या अचूक नुसार भरपाई म्हणजे ज्या बांधवांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना 10,000 ते 17,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे। काल GR आला असून या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं आहे। तर बघा इकडे अधिकृत बातमी आत्ताच समोर आली आहे की त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे, कोणत्या तालुक्यामध्ये, कुठल्या गावामध्ये येणार हे सविस्तर सांगतो आणि पैसे मिळवण्यासाठी काय काय करायचे सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा इकडे शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी जून महिना सुरू झाला आहे, पेरणीची केवळ वेळ आली आहे। या ठिकाणी बियाणे, खते, मजुरी यासाठी पैसे लागतात, पण खेड्यापाड्यातील शेतकरी सावकारकडून कर्ज काढून पेरणी करत होता, कारण सरकारचे पैसे खात्यात येत नव्हते। परंतु आता काळजी करायची गरज नाही। शेतकरी बांधवांना सांगण्यात आलंय, राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी 2000 कोटीचे आसपास निधी मंजूर करण्यात आहे, पण केंद्र सरकारकडून पीएम किसानसाठी निधी मंजूर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता वाटपाला सुरुवात झाली आहे। बघा इकडे तर शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता पेरणीसाठी सरकारचा हातभार मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी खुश झालेला पाहायला मिळते। तर यामध्ये असं सांगण्यात आले शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी एक धक्कादायक बातमी पण समोर आली आहे। बघा, सरसकट सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। काही शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी यादीतून काढली जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, यावेळी अपात्र शेतकऱ्यांची मोठी छाटणी केली जाणार आहे, त्यामुळे हप्ता बंद होणाऱ्या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। बघा, कोणाला पैसे मिळणार नाहीत त्याआधी समजून घ्या। बघा, कोणाला मिळणार आहेत की नाहीत। पहिली गोष्ट म्हणजे घरात कोणी सरकारी नोकरी असेल तर हप्ता मिळणार नाही, म्हणजेच तुमचा मुलगा पोलीस असेल, शिक्षक असेल, आर्मीत असेल किंवा घरातली कोणी व्यक्ती असेल सरकारी खात्यात काम करत असेल तर त्यात तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तर दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर हप्ता मिळणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर हप्ता बंद होणार। जे नियम सांगतोय ते लक्षात ठेवा। चौथी गोष्ट म्हणजे KYC आणि आधार लिंकिंग नसेल पैसे येणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, या 4 कारणामुळे जर तुम्ही येत नसाल तर नक्कीच पैसे मिळणार नाहीत तुम्हाला। बघा इथं ज्यांनी KYC केली नाही त्यांना आजच्या आज करा, नाही तर तुमचे पैसे अडकून राहणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सांगण्यात येते की पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 महत्त्वाची कामे करायची आहेत। ही 2 कामे केली जाणार नाहीत तर तुम्हाला 4000 रुपयेपर्यंत हप्ता मिळणार नाही, नुकसान भरपाई पण मिळणार नाही, 17,000 पर्यंत मिळणार नाही। त्यामुळे नीट लक्ष देऊ नये का। पहिलं काम म्हणजे KYC करणे, तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान ॲपवर जाऊन फेस ऑथेंटिकेशन करायचे आहे, म्हणजे चेहरा दाखवून KYC पूर्ण करायचे आहे। हे काम जर झाले नसेल तर आजच्या आज करा, उशीर करू नका, कारण KYC नसेल तर लाभार्थी यादीचं नाव काढलं जाईल आणि पैसे येणार नाहीत। बघा इकडे पुन्हा एकदा सांगतो, तुमचं फेस व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे तुम्ही KYCचं पूर्णतः करून घ्या। हे काम घरी बसून मोबाईलवर करता येते, पण पीएम किसान ॲप डाउनलोड करा, त्यात KYC पर्याय निवडा
आधार कार्ड नंबर टाका, OTP येईल टाका, मग चेहरा दाखवा, eKYC. जर मोबाईलवर जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटरमध्ये सेवा केंद्राला जा, तिथे जाऊन eKYC करून घ्या. मग आता 15 ते 10 मिनिटं हा काम करायचं आहे. 15 ते 10 मिनिटात काम होईल तर पैसे येणार नाहीत. या ठिकाणी लक्षात ठेवा, हे काम केलं नाही तर. दुसरे म्हणजे काम करणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे. शेतकरी बांधवांनो, जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर DBT माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे ही शक्यता लक्षात ठेवा. सरकारने पैसे पाठवले पण तुम्हाला मिळाले नाहीत असे होते. त्यामुळे बँकेत जाऊन आधार लिंक तपासण्या, बँकेत जाताना आधार कार्ड पासबुक सोबत घेऊन जा. बँकेचे कर्मचारी आधार लिंक करून देतात. हे काम पण आजच करा, उद्यावर ढकलू नका. कारण आजच्या आज उद्या जर केलात तर हा क्षण पैसा मिळू शकत नाही. या क्षणी जर मिळाला तर पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात. जर त्याआधी आधार कार्ड लिंक केलं नाही तर पैसे अडकतील. शेतकरी बांधवांनो, हे 2 कामे केली तर 4,000 रुपये तुमच्या खात्यात. नुकसान भरपाई पण नक्कीच तुम्हाला मिळू शकते. एका मिनिटात वाचून दाखवतो कोणते तालुके जिल्हे आहे त्यामध्ये पण. शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी पैसे मिळाल्यावर काय होईल ते सांगतो. पैसे मिळाल्यावर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो. मेसेज आल्यानंतर पहिला मेसेज, क्रेडिट युआर अकाउंट टू 2,000 रुपये क्रेडिट. नमो शेतकरीचं पण तसंच आहे बघा. तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारने डायरेक्ट शेतीचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केलेले जातात. थोड्या वेळात दुसरा सुद्धा मेसेज येऊन जातो, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये PM किसान योजना. हा मेसेज असं तुमच्या केंद्र सरकारने राज्य सरकारकडनं नमोचा आणि PM किसानचा येऊन जातो. 2 वेगळे मेसेज वेगवेगळ्या वेळी येतात आणि एकत्रित 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते एकाच वेळी एकत्र येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एक मेसेज आला की दुसरा मेसेज नाही आला म्हणून घाबरू नका. थोड्या वेळाने मेसेज येऊ शकतो बघा. मग जर मेसेज आलाच नाही तर बँकेत पासबुक अपडेट करा. पासबुकमध्ये एंट्री दिसेल. शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सांगतो नुकसान भरपाई कोणाला कोणत्या. तर आता जेव्हा पुढील जिल्ह्याचा GR येईल तेव्हा लगेच या ठिकाणी चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवीन माहिती आल्यावर लगेच नोटिफिकेशन येईल. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उरला येतो तो म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे नेमके कधी येणार. बघा, तर सांगतो, पेरणीच्या वेळेस म्हणजे पुढच्या आठवड्यात PM किसानचा हप्ता जाहीर होण्याची आता शक्यता आहे. जर त्यावेळी जाहीर झाला नाही तर समजून घ्या अखेर म्हणजे 21 जून 30 जून दरम्यान दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर म्हणजे मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक का तपासणं, जेणेकरून पैसे आल्यावर मेसेज येईल. 5 म्हणजेच बँक पासबुक जे तुमचं राहिलेलं असते अपडेट करणं गरजेचं आहे. 5 कामे केली तर तुम्हाला हे महत्त्वाचं 2,000 रुपये खात्यात. हे 2,000 रुपये खात्यात आणि भरपाई म्हणजे 17,000 रुपये ते 10,000 रुपये सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. तर शेतकरी बांधवांनो, आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती सूत्रांच्या मार्फत दिलेली माहिती आहे. ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. कारण बऱ्याच शेतकरी माहिती नाही आहे शेतकऱ्यांना. तुम्ही शेअर केल्यामुळे त्यांनाही वेळेत माहिती कळून जाईल. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांना सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.